आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील भेटीला आलेले आहेत। पार्थ पवार आणि कायनात दार यांच्या साखरपुड्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सध्या पुण्यात दाखल झालेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। एनडीएमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट समाविष्ट होणार का याबद्दल सुद्धा गेले काही दिवस सातत्याने चर्चा सुरू आहे आणि सातत्याने नेत्यांच्या भेटीगाठी पण पाहायला मिळतात। त्यातलाच आणखीन एक क्षण असं आहे की राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारे झालेली नाही। त्यामुळं कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचा मला कुठलाही अधिकार नाही। गुरुमंत्र काही नसतो। काम करत राहा, लोकांसाठी काम करा, चांगलं काम करा, हाच त्यांचा नेहमीचा मंत्र आहे। असं आहे की उगाच एखाद्या विषयाला फाटे फोडायचं कारण काही नाही आहे। गुरु आहेत, गुरुस्थानी आहेत, नेहमीच मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे। ते आजपर्यंत आम्ही सगळ्यांचे घेत आलो। आता जसे मी पवारसाहेबांचे आता आशीर्वाद घेतले तसं आता इथून भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे आशीर्वाद घ्यायला मी चालले। मला सांगा, हे पक्षाचे नेते जर वरिष्ठ नेत्यांना भेटताय, एनडीएमध्ये काय हालचाली होत आहे, याचा अर्थ असा आहे का की दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत? त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही। आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते याच्या बाबतीत आपल्याशी काय असेल ते असं आहे की कोणी कुठेही जरी राजकीयदृष्ट्या असलं तरी शेवटी राजकीय कार्यक्रम हा वेगळा असतो आणि वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात। त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली। बैठका पाहिल्या तर जवळपास 8 बैठका झाल्या।